नमस्कार. श्री स्वामी समर्थ प्रेरणादायी कथा. धीर ठेवा, स्वामी मार्ग दाखवतात. नमस्कार भक्तांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अशी प्रेरणादायी कथा सांगणार आहे, जी कथा ऐकल्यावर तुमच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि तुम्हाला जाणवेल की संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. ही कथा आहे एका गरीब तरुणाची, ज्याचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं, पण स्वामींच्या कृपेने त्यांचं नशीब पूर्ण बदलून गेलं. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट मनाला स्पर्श करून जाईल. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एका लहानशा गावात माधव नावाचा एक गरीब तरुण राहत होता. माधव खूप प्रामाणिक, मेहनती आणि मनाने चांगला होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. वडील लहानपणीच गेले होते. घरात आई आणि एक लहान बहीण होती. आई आजारी असल्यामुळे काम करू शकत नव्हती, त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी माधववरच होती. शेती थोडंसं होतं, पण पावसाचा भरवसा नव्हता. कधी पाऊस पडायचा, कधी पूर्ण दुष्काळ, कधी पीक येई, कधी सगळं वाया जाई. माधव रोज सकाळी लवकर उठायचा, शेतात जायचा, दिवसभर घाम गाळायचा, पण मेहनतीचं फळ त्याला मिळत नव्हतं. घरात पैसे कमी, आईची औषधे महाग, बहीण शिकत होती आणि शाळेची फी भरायची चिंता. या सगळ्यामुळे माधव खूप त्रासला होता. एक दिवस तरी परिस्थिती फारच बिकट झाली. शेतात पीक पूर्णपणे नष्ट झालं, घरात अन्नही कमी पडलं. आई आजारी पडली आणि डॉक्टरांनी औषधासाठी पैसे मागितले. माधवकडे एक रुपयाही नव्हता. त्या दिवशी माधव खूपच तुटून गेला. रात्री तो देवासमोर बसला, हात जोडले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, मी इतकी मेहनत करतो, कुणाचं वाईट करत नाही, तरी माझ्या आयुष्यात सुख का नाही? माझं नशीब इतकं कठीण का? माधव खूप वेळ रडत बसला. त्याचं मन थकलं. त्याला वाटलं आता काहीच राहिलं नाही. मग तो अंगणात येऊन आकाशाकडे पाहत बसला. चंद्रप्रकाश होता, थंड वारा होता, पण माधवच्या मनात मात्र अंधारच अंधार होता. तो तसाच थकून झोपला. त्या रात्री माधवला स्वप्न पडलं. स्वप्नात एक दिव्य तेज दिसलं. माधव पाहतो तर समोर श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते. कपाळावर टिळा, डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर तेज आणि आवाजात शांतता. स्वामी माधवला म्हणाले, माधव, इतका निराश का झालास? माधव घाबरला नाही, उलट त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो हात जोडून म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य खूप कठीण झालंय. घरात पैसा नाही, आई आजारी आहे, बहीण शिकते. मी कितीही मेहनत केली तरी परिस्थिती बदलत नाही. मला वाटतं आता माझं आयुष्य संपलं. स्वामी हसले आणि म्हणाले, तुझं आयुष्य संपत नाही, तुझी परीक्षा चालू आहे. माधव म्हणाला, पण स्वामी, मी कितीही दिवस सहन करू? मला वाटतं देव माझ्याकडे पाहतच नाही. स्वामी शांतपणे म्हणाले, देव पाहत असतो, पण योग्य वेळ येईपर्यंत तो थांबवतो. उद्या सकाळी तुझ्यासमोर जे काम येईल, जे संकट येईल, त्यातून पळू नकोस, मदत कर. तुझा मार्ग तिथूनच खुलेल. इतकं बोलून स्वामी अदृश्य झाले. माधव दचकून उठला. त्याचं मन शांत झालं. त्याला वाटलं स्वामींनी खरंच त्याला मार्ग दाखवला आहे. तो लगेच उठून देवघरात गेला. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणाला, स्वामी, मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतो. दुसऱ्या दिवशी माधव लवकर उठला, आंघोळ केली, देवाला नमस्कार केला आणि शेताकडे निघाला. वाटेत त्याला एक वृद्ध आजोबा दिसले. आजोबा खूप थकलेले होते. त्यांच्या हातात एक छोटी पिशवी होती. चेहऱ्यावर चिंता होती. आजोबा म्हणाले, बाळा, मला बाजारातून औषध आणायचं आहे, पण माझं चालवणं होत नाही. माझ्या घरात कोणी नाही. तू माझ्यासोबत येशील का? माधवच्या मनात क्षणभर विचार आला, माझ्याकडे वेळ नाही, पण स्वतःची चिंता खूप आहे. पण लगेच स्वामींचे शब्द आठवले, पळू नकोस, मदत कर. माधव म्हणाला, हो आजोबा, चला मी येतो. तो आजोबांना बाजारात घेऊन गेला. औषधं आणून दिलं, त्यांना पाणी दिलं, परत त्यांच्या घरी सोडून आला. आजोबा खूप खुश झाले. ते म्हणाले, बाळा, तू माझ्यासाठी देवासारखा आहेस. मी तुला काही पैसे देतो. पण माधव नम्रपणे म्हणाला, नको आजोबा, मी मदत स्वामींसाठी केली. हे ऐकून आजोबा खूप भावूक झाले. त्यांनी माधवच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बाळा, तुझं मन खूप मोठं आहे. तू खूप प्रामाणिक आहेस. माधव परत आपल्याकडे शेताकडे निघाला. दिवस संपला. संध्याकाळी माधव घरी आला. आई अजूनही आजारी होती. माधवने तिच्यासाठी पाणी आणलं, तिला जेवायला दिलं, पण त्यांची मनात चिंता होती. औषधासाठी पैसे कुठून आणायचे? रात्री माधव परत देवघरात बसला. त्याने स्वामींना म्हणाले, स्वामी, मी आज मदत केली, पण माझं संकट अजूनही आहे. तेवढ्यात
बाहेरून कुणीतरी आवाज दिला, माधवा आहेस का घरी? माधव बाहेर आला. तो पाहतो तर सकाळचे ते वृद्ध आजोबा उभे होते. त्यांच्यासोबत 2-3 माणसं आणि एक गाडी होती. आजोबा म्हणाले, माधवा, मी तुला खरं सांगतो, मी गरीब नाही. मी या जिल्ह्यातला मोठा व्यापारी आहे. आज सकाळी तुझी परीक्षा घेतली. तू मदत केलीस, पैसे नाकारलेस आणि मनाने मोठा राहिलास. म्हणून मला तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस हवा आहे. माधव आश्चर्याने पाहत राहिला. आजोबा पुढे म्हणाले, माझ्या दुकानात काम करशील का? मी तुला चांगला पगार देईन. तुझ्या आईच्या औषधाची जबाबदारी मी घेईन. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो हात जोडून म्हणाला, आजोबा, हे माझ्यासाठी स्वामींची कृपा आहे. दुसऱ्या दिवसापासून माधव त्या व्यापाऱ्याच्या दुकानात काम करू लागला. तो इतका मेहनती आणि प्रामाणिक होता की काही महिन्यातच तो दुकानाचा मुख्य माणूस झाला. त्याचा पगार वाढला. आईच्या औषधासाठी पैसे मिळू लागले. बहीण शिक्षणात पुढे जाऊ लागली. काही वर्षात माधवने स्वतःचं छोटंसं दुकान सुरू केलं. गावात त्याचं नाव मोठं झालं. लोक म्हणू लागले, हा माणूस खूप चांगला आहे. देवाने याला खूप दिलं. एक दिवस माधव मंदिरात गेला. स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण हे अश्रू आनंदाचे होते. तो म्हणाला, स्वामी, त्या दिवशी मी हार मारणार होतो, पण तुम्ही मला धीर दिला. तुम्हीच माझा मार्ग बदललात. तेवढ्याच मंदिरातील पुजारी म्हणाले, बाळा, स्वामींची कृपा प्रत्येकावर असते, पण जो माणूस संकटातही चांगुलपणा सोडत नाही, त्याच्यावर स्वामी लवकर प्रसन्न होतात. माधवने हात जोडले आणि मनात म्हणाला, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्याचा आधार. श्री स्वामी समर्थांचा संदेश. संकट कितीही मोठं असलं तरी धीर सोडू नका. चांगुलपणा आणि विश्वास टिकवला तर स्वामी योग्य वेळी नक्कीच मदत करतात. भक्तांनो, ही कथा आपल्याला एकच शिकवते, कधीही हार मानू नका, कारण संकटाच्या काळातच आपल्या विश्वासाची खरी परीक्षा होते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो धीर धरतो तो चांगुलपणा सोडत नाही. त्याच्यावर माझी कृपा नक्की होते. म्हणून जीवनात कधीही अडचणी आल्या तरी स्वामींचं नाव घ्या, विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. जय जय स्वामी समर्थ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला नवीन कथा आणण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद भक्तांनो. पुन्हा भेटूया पुढच्या भक्तिकथेमध्ये. धन्यवाद.